हे आपले बाबर काका आहेत. बाबर काका गेली 4 महिने झाले आपल्या थेरपी सेंटरमध्ये येत आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांना त्यांच्या त्रासांवरती किती टक्के रिझल्ट दिसलेला आहे. नमस्ते काका. नमस्कार. काका, तुम्ही किती दिवस झाले येत आहे सेंटरमध्ये? मी ऍक्च्युली या सेंटरमध्ये कंप्लीट 4 महिने झाले, तर 5वा महिना चालू आहे. मी या सेंटरला फक्त मला चिकनगुन्या झाला आणि एका जेटवा भाभीने मला सांगितलं की या सेंटरमध्ये या तुम्ही. मला चालता सुद्धा येत नव्हतं. मग त्यानंतर मी एकदा आलो, इथं पाहिलं, लोकांचे रिझल्ट बघितले, ऐकले की मॉम्सचा इफेक्ट काय, मॉम मॅटचा इफेक्ट काय, पल्स फॅटचा इफेक्ट काय, हे सगळं ऐकलं, अनुभवलं आणि ठरवलं की आपण हे मॉम हेल्थ सेंटर जॉईन करायचं. ओके. काकांना चिकनगुनियाचा त्रास होता, तर काकांना चालता सुद्धा येत नव्हतं. त्यावेळी ज्यावेळेस काका आपल्या सेंटरमध्ये आले, तर काका तुम्हाला अजून याच्या व्यतिरिक्त काय काय त्रास होते? मला गुडघ्यांचा त्रास होता. एकच गुडघा माझा, लेफ्ट गुडघा दुखायचा. पोटाचा त्रास होता. माझं पोट कधीही साफ व्हायचं नाहीये, भयंकर. त्याच्यावर त्याच्यामुळे ऍसिडिटी व्हायची. ऍसिडिटी झाल्यानंतर गोळी खाल्ली की रिलीफ थोडंसं मिळायचं, भूक लागायची नाही आहे. या गोष्टी मी सगळं डॉक्टर केले आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली गुडघ्यासाठी. थोडंफार त्याचा इफेक्ट व्हायचा 15 दिवसासाठी वगैरे. प्रचंड पैसे घ्यायचे. या त्रासांवरती तुम्ही किती खर्च केला इथे येण्याच्या आधी? इथं येण्याच्या आधी आयुर्वेदाला कमीत कमी मला 30,000 रुपये खर्च झाला गुडघ्यासाठी. ओके. त्यानंतर चिकनगुन्याला मी 2 वेळा मोरे हॉस्पिटलला ऍडमिट होतो चिकनगुन्यासाठी. तिथं एक 40,000 रुपये खर्च झाला. आणि गुडघ्यासाठी परत मी ते गावडे कॉलेज हॉस्पिटल आहे ऑर्थोपेडिक, डॉक्टर कुलकर्णी यांच्या इकडे गेलोय. आणि प्रचंड गोळ्या आणि त्याच्यामुळे प्रचंड ऍसिडिटी, हा मला त्रास खूप झाला. त्यामुळे त्या बंदच केलं मी ते ऍक्च्युअली त्यांच्याकडे जाणं. मग आयुर्वेदिक डॉक्टर बोलला, त्यांनी सुद्धा ते स्पंदन वगैरे, मॉलिश बिलिश असं सगळं बरंच काही केलं. इफेक्ट थोडाफार मिळतो, नाहीच नाही, पण क्लिअर काही होत नाही. ठीक आहे. काकांनी जवळपास म्हणजे गोळ्या औषधं धरून 1 ते 1.5 लाखापर्यंत काका तुमचा खर्च झालेला आहे. तर तुम्हाला तुमचं म्हणणं असं आहे की त्याच्याने तात्पुरता रिलीफ काकांना भेटत होता. काकांना मेन त्रास जो आहे तो कॉन्स्टिपेशनचा होता. काकांचं पोट साफ होत नव्हतं रोजच्या रोज. तर काका, तुम्हाला कॉन्स्टिपेशनला आपल्या इथे आल्याच्या नंतरनं कशा पद्धतीने रिझल्ट भेटला? सरांनी मला मॉममेट दिला सरांनी, आणि मॉमस्टोन, आणि तो कसा यूज करायचा आणि त्याच्यामुळे काय रिझल्ट होतील हेही सांगितलं. त्याप्रमाणे मी घरी गेलो, एक ग्लास घेतला काचेचा, त्याला खाली स्टोन लावला, 12 तास ते पाणी संध्याकाळी भरून ठेवला. सकाळी उठलं, सकाळपासून माझं पोट एकदम, दुपारनंतर एकदम पोट रिकामं झालं. पूर्ण दिवसात मला 7-8 लूज मोशन झाले. आपला जो मॉमस्टोन आहे, जो आपल्या कंपनीचं पेटेंट प्रोडक्ट आहे, या मॉमस्टोनचं मॅग्नेटाइज वॉटर जे ते काकांनी 12 तास ते मॉमस्टोन काचेच्या ग्लासला लावून ते पाणी ज्यावेळेस त्यांनी पिलं, त्यावेळेस त्यांना लूज मोशन थ्रू त्यांचा कॉन्स्टिपेशनचा त्रास जो आहे हा तिथून पुढे कमी व्हायला लागला आणि त्यांचं पोट जे साफ होत नव्हतं ते पोट पण त्यांचं साफ झालेलं आहे. त्याच्यानंतर माझी दिवशी मान दुखत होती, तर मी असंच सोफ्यावर बसलो होतो, मॉमस्टोन लावला, एक 15 मिनिटं लावला असेल, जास्त नाही आहे. पण त्याच्यामुळे मला साधारण एक तासानंतर बऱ्यापैकी रिलीफ झाला. 15 मिनिट काकांनी आपला मॉमस्टोन जो आहे तो नेकला लावला आणि त्यांचं नेक पेन सुद्धा जे होतं ते सुद्धा आपल्या मॉमस्टोनमुळे रिलीफ भेटलेला आहे. काकांकडे आपली मॉममॅट जी आहे, ही मॉममॅट 8 दिवस झाले काका त्यांच्या घरामध्ये युज करतायत. तर काका, तुमचा 8 दिवसांचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो शेअर कराल? मला गुडघ्याच्या वरती जे स्वेलिंग होतं ना, ते टोटली स्वेलिंग बंद झालं. गुडघ्याला जे सारखं टिंचिंग व्हायचं असं, ते बंद झालं. फक्त आता एकच जाणवतं की वजन वाढलं जास्त असल्यामुळं चालताना मात्र थोडासा त्रास होतोय. बेसिकली मी मॉम मॅट घेतली आहे फक्त माझ्यासाठी नाही, कारण मी सेंटर लावू शकतो, पण माझ्या मिसेससाठी घेतली, कारण त्याला संधिवाताचा त्रास आहे. तिला त्या घराच्या रगड्यातून बाहेर सुटका होत नाहीये, त्यामुळे मी मॉममेट घेण्याचा निर्णय घेतला. काकूंना सुद्धा काही त्रास आहे, पण काही कारणास्तव काकूंना आपल्या सेंटरमध्ये येता येत नाहीये. मग काकांनी हा विचार केला की ही आपली जी मॉममॅट आहे ही त्यांच्या घरात असेल तर त्यांच्या सोबत त्यांच्या वाईफला म्हणजे काकूंना सुद्धा खूप जास्त प्रमाणात फरक दिसेल. हा विचार करून काकांनी आपली मॉममॅट जी आहे ही मॉममॅट त्यांच्या घरात घेतली आणि गेली 8 दिवस झाले काका आपली मॉममॅट जी आहे ती त्यांच्या घरात युज करतायत. तर दुपारी आम्ही रिलॅक्स मध्ये टीव्ही बघत असतो, त्या ठिकाणी आम्ही एक पॉइंट केला इलेक्ट्रिकला बोलून, त्या पॉइंटला कनेक्शन लावून
बसल्या बसल्या मी टीव्ही बघत पल्स पेटची थेरपी घेतो. अरे बापरे. जरी टीव्ही बघत असले काका तरी पण त्यांचं टीव्ही बघत बघत त्यांच्या गुडघ्याला खूप जास्त रिलीफ भेटलाय. जो काकांचा गुडघा कंटिन्युअसली दुखायचा, कंटिन्यू त्यांच्या गुडघ्यावरती स्वेलिंग असायची, त्यांना लिटरली आपल्या ज्या स्टेअर्स आहेत म्हणजे पायऱ्या आहेत त्या सुद्धा उतरताना खूप त्रास व्हायचा. पण काकांनी आता 8 दिवस झाले कंटिन्यू ते आपल्या पल्स पॅडची थेरपी घेत आहेत गुडघ्याला. त्यांचं स्वेलिंग पण खूप जास्त प्रमाणात कमी झालेलं आहे आणि त्यांचं पेन जे हे पेन सुद्धा रिलीफ झालंय. फक्त थोडंसं चाललं, जास्त चालणं झालं की जर वजन जास्त आलं तर काकांचा गुडघा थोडासा नॉर्मल पेन होतो. पण नक्कीच काकांनी अजूनही जास्त थेरपी घेतली तर काकांच्या गुडघ्याला खूप जास्त प्रमाणात रिलीफ भेटणार आहे. आणि गेले 2 दिवस झाले काकांनी येऊन सांगितलं की त्यांचं वेट जे आहे वेट सुद्धा लॉस झालेलं आहे. काका किती वेट लॉस झाले तुम्ही? मी 7 जानेवारी 2025 ला डॉक्टर महाजन यांच्याकडे केलं होतं. त्यावेळेस म्हणजे 79.5 एवढं वेट होतं आणि परवा आपल्या सेंटरमध्ये मी केलं 77 वर आलो. म्हणजे मला खूप आनंद वाटला. 2.5 किलो वजन माझं कमी झालंय. 2 शब्द आपल्या मॉम हेल्थ केअर बद्दल काका. आपल्या इथं आकाश सरांनी किंवा करिश्मा मी हे सेंटर चालू केले, हे ऍक्च्युअली जनसेवा आहे असं मला तरी वाटतं. कारण पैसा कमवायचं हे साधन नाही आहे. तर प्रत्येकाने या गोष्टीचा लाभ घ्यावा. शक्य होईल त्या लोकांनी आपल्या घरी आपल्या फॅमिलीला मॉममॅट सुद्धा परचेस करावी. त्याच्यावर बरेच बेनिफिट्स आहेत. काही ऑफर्स असतात, त्या ऑफर्स सुद्धा त्यांना मिळू शकतात. काही फायनान्शियली प्रॉब्लेम असेल ते सुद्धा आकाश सर सोडवतात. माझ्या बाबतीत तेच घडलं की सरांनी सांगितलं आम्ही फायनान्स केला. आम्ही बजाज फायनान्सचं लोन घेतलं, बाकीचे मी कॅश घातली. दर महिन्यात 5,000 भरायला लावला त्रास होत नाही आहे. पण एकदम 50,000 भरायचे म्हणजे एक रिटायर माणसाला थोडासा विचार करावा. पैसे नाहीत म्हणून नाहीये, तो एक सायकोलॉजीचा भाग आहे. मग ते असं केल्यानंतर हे प्रकरण केल्यानंतर झालं आमचं सँक्शन झालं. घरी मॅट आली, सर स्वतः घेऊन आले, आम्हाला सगळं सांगितलं कसं घ्यायचं काय करायचं. अशा प्रकारे आम्ही आता घरात सगळेजणच थेरपी घेतो. म्हणून मी सल्ला सगळ्यांना देईन की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की परचेस करावी, माझी इच्छा आहे. मी सांगितल्याप्रमाणे ही ऍक्च्युली जनसेवा आहे. मॉम हेल्थ केअर ही साऊथ कोरियन जरी कंपनी असली तरी ज्यांनी हे पुढाकार घेऊन चालू केले हे ऍक्च्युली जनसेवाच आहे. आज आपण तुम्ही 200 रुपये रजिस्ट्रेशनचे घेता, नथिंग एल्स आहे. एक डोसा खायला गेला तरी 100 रुपये जातात. तर खरंच ही सरांनी केलेली जनसेवा आहे आणि या जनसेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा. मॉम हेल्थ केअरचे खूप खूप आभार. धन्यवाद.